नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. 2019 मध्ये जसं लोकसभेच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशचं अमेठी लोकसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी गांधी फॅमिली यांचं जे मतदारसंघ आहे, सुरक्षित मतदारसंघ, जवळजवळ 2014 पासूनच टार्गेट करण्यासाठी सुरुवात केली होती. 2014ला इथं स्मृती इराणींना उभं केलं होतं. स्मृती इराणी राहुल गांधींच्या समोर 2014 मध्ये हरल्या, पण यांनी तिथं काम करायचं सोडलं नाही. सातत्याने जे आपण भारतीय जनता पार्टीने त्यांना हरल्यावर सुद्धा केंद्रीय मंत्रिपद दिलं आणि आपल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या निधी आणि कामकाजातून त्यांनी अमेठीला जाणं टाळलं नाही. सातत्याने अमेठीवर फोकस ठेवला आणि 2019 मध्ये सुद्धा त्या स्वतः परत एकदा अमेठीमध्ये राहुल गांधींच्या समोर भारतीय जनता पार्टीकडून ज्या काही कंबर कसून उभ्या राहिल्या आणि भारतीय जनता पार्टीचं फुल जे काही अमेठी टार्गेट होतं, त्याच्यामुळं अमेठी मतदारसंघ राहुल गांधींनी लढवला. पण त्याचबरोबर त्यांनी वायनाड जे केरळमध्ये पण एक त्यांनी सुरक्षित मतदारसंघ शोधला. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बाहुल जो इलाका आहे, जवळजवळ 90% जास्त मुस्लिम मतदान असल्यामुळं त्यांनी तो मतदार शोधला आणि अमेठी आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली. वायनाडमध्ये ते जिंकले, अमेठी त्यांना हरावी लागली. नवे स्मृती इराणींनी त्यांना 50 की 60 हजार मतांनी या मतदारसंघात हरवलं. अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. जवळजवळ 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर जो फोकस केलाय, या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या काही प्रभारी आहेत, ज्या भारताच्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन या स्वतः यांच्या सुद्धा अनेक बैठका या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या आहे. त्यातच जे काही अजित पवारांनी जे काही बंड केलं, अजित पवारांनी जवळजवळ 70% जास्त राष्ट्रवादी आपल्याबरोबर घेऊन गेलेत आणि आता काकांकडं 10-12 आमदार, 3 खासदार इतकंच काय जे बळ काकांच्या शिल्लक राष्ट्रवादीमध्ये शिल्लक आहेत. आणि आता जे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा एकंदरीत असं आपल्याला स्पष्ट झालं की या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या असलेले जे काही बारामती तालुक्यामध्ये ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी जो काठेवाडी सोडता जे 25 पैकी 24 सरपंच अजित पवार गटाच्या विचाराचे झालेले आहेत. त्यामुळं आणि या जे काही लोकसभा मतदारसंघ आहे, इथं 6 तालुके येतात. या 6 तालुक्यांपैकी 5 तालुके सुप्रिया सुळेंच्या 100% विरोधात आहे, अशी परिस्थिती. आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रियाताई या सातत्याने निवडून यायच्या. याचं कारण म्हणजे अजित पवार त्यांच्या बरोबर होते. अजित पवारांचं या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही संघटन आहे, काम आहे, लोक अजित पवारांना या लोकसभा मतदारसंघामध्ये मानतात. ही परिस्थिती आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहे. आणि आज जी परिस्थिती आहे की अनेक जे काही समजा शिवतारे असतील, थोपटे असतील किंवा
हर्षवर्धन पाटील असतील यांनी सुद्धा सुप्रिया सुळेंचा पराभवच करायचा अशा प्रकारची जी काही भूमिका आपण बघितली, मी दौंडमध्ये राहुल कुल असेल, मागच्या 2019 मध्ये राहुल कुलच्या पत्नीच स्वतः इथं भाजपच्या उमेदवार होत्या आणि बऱ्यापैकी मतदान सुद्धा त्यांना झालेलं होतं. म्हणजे 1,00,000 मतांनी काहीतरी सुप्रिया सुळे निवडून आलेल्या होत्या. म्हणजे 2014 मध्ये सुप्रिया सुळेंचं मताधिक्य आणि 2019चं मताधिक्यामध्ये दुपटीने फरक पडला होता. म्हणजे 2014 मध्ये सुप्रिया सुळे 2 की 2.5 लाख मतांनी निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये त्या 1 लाखापर्यंत आल्या. म्हणजे सुप्रिया सुळेंचं इथं मतदान आता कमी झालेलं आहे. तर एकंदरीतच आपल्याला असं दिसते की सुप्रिया सुळेंना सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इथं निवडून येणं अजित पवार बरोबर नाही, आपला दादा बरोबर नाही, आपला भाऊ बरोबर नाही. यामुळं ही आता जागा सुरक्षित राहिली नाही हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलंय. आता सुप्रिया सुळेंनी किती म्हटलं की माझा भाऊ आहे, माझा दादा आहे, ते असं करणार नाही, ते तसं करणार नाही, तर या गोष्टीला आता फार काही वेटेज राहिलं नाही. आता या सगळ्या एकमेकांच्या आरोप प्रत्यारोप, निवडणूक आयोग किंवा रोहित पवारांनी जे काही काल परवा जे काय आरोप केले की अजितदादांनी काय कुठलं तरी पेपर चोरले, त्याच्यावर आमदारांनी अशाच सह्या केल्या होत्या विधिमंडळातील नेते करण्यासाठी, जे काही लोकांनी न वाचता काही सह्या केल्या त्याच कागदाचा उपयोग अजितदादांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी केला, हा फ्रॉड आहे. अशा प्रकारचं जे काय आरोप अजित पवारांवर रोहित पवार आपले पुतणे करतात. आणि बाकीचं सुद्धा अनेक गोष्टी की मी अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाही, अशा प्रकारचे आरोप सातत्याने आपण अजित पवारांवर जे काही उर्वरित राष्ट्रवादी शिल्लक आहे यांच्याकडून आपण पाहिलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा खालच्या पद्धतीने जे काही आरोप केले हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. यामुळं आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार आपल्या पत्नी उभ्या करतील यातमध्ये काही शंका उरलेली नाही. जे काही त्यांचं राष्ट्रवादीचं काही अजित पवार गटाचं जे काही अधिवेशन होतं त्याच्यात सुद्धा त्यांनी या 4 जागांच्या बाबतीत फार मोठा फोकस केलाय. त्यामध्येच बारामतीची जागेवर त्यांनी जास्तीत जास्त भर दिलाय. त्यामुळं ही जी काही बारामतीची जी काही लोकसभा मतदारसंघ आहे हा प्रतिष्ठेचा होणार आहे. भाजपकडून तर प्रतिष्ठेचा होणारच आहे. भाजपने त्यांना असं तसं काही उपमुख्यमंत्रीपद किंवा वित्तमंत्रीपद हे काय दिलेलं नाही. आज त्यांना पाहिजे ते मंत्रिपद आणि बाकीच्या सहकाऱ्यांना सुद्धा चांगले चांगले खाते हे याच्यासाठी दिले की बारामतीमध्ये तुम्हाला सुप्रिया सुळेंना हरवायचंय. आणि ही जबाबदारी अजित पवारांवर भारतीय जनता पार्टीने टाकलेली ही सुद्धा गोष्ट शरद पवारांच्या किंवा सुप्रियाताईंच्या लक्षात आली. त्यामुळे सुप्रिया सुळे मध्यंतरी जसं राहुल गांधींनी केरळामध्ये जाऊन वायनाड शोधलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काही एखादं वायनाड आहे का असं काय पद्धतीने सुप्रिया सुळेंचा जो शोध सुरू आहे. त्यांनी मध्ये असं म्हटलं होतं की मी वर्ध्यामध्ये मला लढायला आवडेल. मग काय तिकडे गांधींचे विचार वगैरे काही सांगता येतील, पण सगळ्याच गोष्टी काही शक्य नसतात. सुप्रिया ताई साताऱ्यातून सुद्धा प्रयत्न करण्याचा विचार आहेत, पण साताऱ्यामध्ये सुद्धा ही काही सुप्रियाताईंना सुरक्षित जागा आहे असंही काही वाटत नाही. कारण साताऱ्याची जी काही मध्यावधी निवडणूक झाली होती त्यावेळेस पावसाचे दिवस होते आणि मोठे साहेब काकासाहेब जेव्हा पावसात भिजले ती सभा प्रचंडपणे व्हायरल झाली आणि त्या पावसात भिजल्याचं जे काही चित्रण माध्यमांमध्ये जे काही रंगवून करण्यात आलं त्यामुळं तिथं श्रीनिवास पाटील
मोठ्या मताधिक्यांनी उदयराजेंना हरवून निवडून आले, तेव्हा ही लोकसभेची निवडणूक आता एप्रिल मे मध्ये होणार आहे. त्यावेळेस नेमका उन्हाळा असतो आणि मग इथं काकांना भिजण्यासाठी पाऊस पडेल की नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे सुप्रियाताई सुद्धा साताऱ्यामध्ये सुद्धा त्यांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे कदाचित अशी पण एक चर्चा आहे की आता नेमकं काय करायचं, सुप्रियाताईंनी लढायचं की अजून कोणाला उमेदवारी द्यायची. नेमकं आपण जेव्हा स्वतःला राष्ट्रीय नेते जे काही त्यांचं इंडी आघाडी आहेत, या इंडी आघाडीमध्ये आपल्याला जे मानाचं स्थान मिळालं पाहिजे याच्यासाठी आपल्याकडं काहीतरी 2, 4, 5 खासदार पाहिजे, राज्याच्या राजकारणामध्ये आमदार पाहिजे, तरच आपलं काही राष्ट्रीय नेतृत्व जे काही आपण इंडी आघाडीत स्थापन करतो आपल्याला मानाचं स्थान, मानाची खुर्ची मिळावी याच्यासाठी सुद्धा शरद पवारांची धडपड सुरू असते. आणि आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. शरद पवारांकडे आज 10-12 आमदार, 3 खासदार याच्यापेक्षा आज बळ नाही. पण भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये काकांकडून काय काय पवित्रे खेळले जातील याच्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील. आता सुप्रियाताई जर ह्या बारामती लोकसभा मतदारसंघात जर लढल्या नाही तर मग पुढे ही बारामती लोकसभा मतदारसंघ काय करायचा. तर कदाचित या दबक्या आवाजामध्ये अशी पण एक चर्चा सुरू आहे की या निवडणुकीमध्ये स्वतः शरद पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असं आपण एक दबक्या आवाजामध्ये चर्चा या परिसरात सुरू आहेत. आता ती किती खरी आणि किती खोटी याचा अंदाज आपल्याला काही दिवसात येईलच. पण असं तुम्ही म्हणाल की बारामती शरद पवार कसं काय लढू शकतात, त्यांनी तर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली, आता ते लोकसभेला कसं काय लढतील. तर शरद पवारांच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी शक्य. शरद पवार जे बोलतात ते पूर्ण करतीलच याची काही गॅरंटी नाही. शरद पवार अनेक गोष्टी बोलतात, त्याच्या विरोधात वागतात. आपण या त्यांच्या सगळ्या राजकारणामध्ये अनेक वेळा त्यांनी शब्द फिरवलेले. त्यामुळे हा शब्द सुद्धा ते फिरवून लेकीच्या आग्रह खास्त म्हणजे लेकीच्या दबावात म्हणा किंवा लेकीने जर एक आग्रह केला त्यांना की आपल्याला ही लोकसभा लढवायचीच आहे आणि बाबांनीच लढवायची, तर कदाचित स्वतः शरद पवार या लोकसभा मतदारसंघात उभं राहू शकतात आणि ही लढाई अतिशय चुरशीची होईल. हा मतदारसंघ काकांनी बनवलेला आहे. या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं एक सुरक्षित मतदारसंघ तयार केलेला आहे. शिवाय या मतदारसंघामध्ये त्यांची पकड आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये ते आजपर्यंत कुठलीही निवडणूक हारलेले नाही, ही त्यांची एक प्लस पॉइंट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर सुनेत्रा पवार आणि स्वतः शरद पवार असा जो काही जर सामना झाला तर आजची परिस्थिती अशी आहे की हे 5ही तालुके शरद पवारांच्या विरोधात आहे. आज अजित पवार भाजप बरोबर आहे, शिंदे आहेत. त्यामुळं मोठी ताकद शरद पवारांच्या समोर उभी राहू शकते आणि कदाचित शरद पवारांचा इथं दारुण पराभव सुद्धा होऊ शकतो. आणि या वयामध्ये आज 83-84च्या वयामध्ये शरद पवार साहेबांना कदाचित आपल्याच मतदारसंघामध्ये आपल्याच घरामध्ये पराभवाची चव चाखायला मिळू शकते, असा एक अंदाज आपण बांधू शकतो. येणाऱ्या काळामध्ये शरद पवार साहेब ही बारामती लढवतील का आणि ही परिस्थिती कशी राहील, त्यांच्यासमोर कोण उभं राहील, हे एक आपण अंदाज सांगतोय. अशी जर परिस्थिती राहिली तर कदाचित शरद पवार साहेब इथं ही निवडणूक हारू शकतात. पण आपल्याला यातून असं सांगायचं की शरद पवार सुद्धा राष्ट्रीय राजकारणामध्ये फार मोठे नेते आहेत, महाराष्ट्रातले सुद्धा फार मोठे नेते आहेत. त्यांनी अशा पद्धतीनं
शेवटच्या किंवा या वयामध्ये त्यांनी कधी निवडणूक हारलेली नाही आणि या वयामध्ये त्यांनी एखादी निवडणूक शेवटी हारावी असं सुद्धा आपल्यासारख्या माणसाला वाटत नाही. त्यामुळं कदाचित आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठं लढायचं किंवा कुठं नाही लढायचं. पण शरद पवार साहेबांचं जे काही धोरणं असतील किंवा त्यांचं काही कौटुंबिक आता त्या कशा पद्धतीने नेतात ते ही बारामतीची लोक जनता अजित पवारांवर विश्वास ठेवते की शरद पवारांवर विश्वास ठेवते की सुप्रिया सुळेंचंच अजून काही मत बदलते किंवा सुप्रिया सुळे स्वतः उभा राहते. अजून बऱ्याच पुलाखालून पाणी जाणार आहे. त्यामुळे आपण फक्त शक्यता सांगत असतो. पण कदाचित शरद पवार साहेब जर उभे राहिले, आजची परिस्थिती अजित पवारांबरोबर दिसते. कारण इथं असलेलं जे संघटन सुद्धा पूर्णच्या पूर्ण अजित पवारांच्या बरोबर आहेत. त्यामुळं शरद पवारांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला इतकंच सांगायचंय. तुर्तच आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.